नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघताय रोकठोक। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे कधी कोणतं स्टेटमेंट करतील काही सांगता येत नाही। भारतीय राजकारणामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्राच्या वंचितांच्या राजकारणामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची वक्तव्ये जी आहेत आणि राजकीय पवित्रे या पवित्र्यांचा अंदाज सहसा कोणी बांधू शकत नाही। त्यांना काय वाटते ते साधारणतः ते व्यक्त करतात आणि त्यांनी पुढे राजकारणात वादविवाद काही त्यांचे मित्रपक्ष होऊ इच्छिणारे त्यांची राजी नाराजी ही सगळी पुढे येत असते। आता वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र विकास आघाडी आणि केंद्र स्तरावर इंडिया फ्रंटमध्ये जर समावेश व्हायचा असेल तर गेली काही महिने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर मोदी आणि संघ परिवाराचा पराभव करण्यासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे, माझा तो शेवटपर्यंत प्रयत्न असेल, या पद्धतीची वक्तव्य करताना दिसलेत। त्यांचे प्रतिनिधी आणि ते स्वतः महाविकास आघाडीच्या 1-2 बैठकांमध्ये गेले। मात्र एवढं सगळं करत असताना सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांची स्टेटमेंट जी आहे ती काँग्रेसला दुखावणारी सतत त्यांच्या जाहीर सभांमध्ये राहिलेली आहे। आज त्यांनी एक नवं स्टेटमेंट केलं। खरगेंनी काय तो सीट वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करावा, नाहीतर मी काँग्रेसमधल्या महाराष्ट्रातल्या सुपारीबाजांची नावं जाहीर करेल। त्यावर वक्तव्य प्रतिक्रिया देताना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की एका बाजूला मैत्रीचा हात पुढे करणं आणि दुसऱ्या बाजूला या पद्धतीची मित्रपक्षांवर टीका करणं हे कितपत योग्य आहे। खरं म्हणजे हा प्रश्न महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना हा पडलेला असतो की बाळासाहेब आंबेडकरांना नेमकी काँग्रेससोबत आघाडी करायची आहे की नाही। आधी कारण नसताना त्यांनी काही प्रस्ताव दिलेत। ते प्रस्ताव खरं म्हणजे तुम्हाला ज्या काही तुमच्या वाट्याला ज्या काही सीटा येणार आहेत, जागा येणार आहेत लोकसभेच्या, त्या लोकसभांच्या जागांमधून तुम्ही काही त्या सीट दिल्या पाहिजेत। उदाहरणार्थ अल्पसंख्य समाजाला म्हणजे मुस्लिमांना महाविकास आघाडीनं 3 जागा द्याव्यात, आदिवासींना 2 जागा द्याव्यात, ओबीसींना 15 जागा द्याव्यात। आता मला सांगा की निवडणुकांच्या काळामध्ये जेव्हा निवडून येण्याची क्षमता तपासली जाते तेव्हा निवडून येण्याची क्षमता तपासताना जात हा महत्त्वाचा फॅक्टर असला तरी ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याचं काम आहे, जो त्यात अधिक प्रवीण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तो राजकीय पक्षात आहे की नाही हे सगळं बघून ती परिस्थिती त्याच्या जातीचे किती मतदार आहेत, त्याच्याजवळ पैसा आहे की नाही, त्याची तयारी आहे की नाही, त्याच्याजवळ यंत्रणा आहे की नाही, त्याला त्या जिल्ह्यातली त्या लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती अनुकूल आहे का, त्या जिल्ह्यातली त्या लोकसभा मतदारसंघातली पक्ष संघटनेची माणसं, महत्त्वाचे पदाधिकारी, त्यांचं त्याच्याबद्दल काय मत आहे, हे सगळे फॅक्टर लक्षात घेऊन एखाद्या माणसाची लोकसभेची विधानसभेची उमेदवारी निश्चित होत असते। मात्र असं न करता बाळासाहेबांनी जे हे फॉर्म्युले त्यांना दिले, या फॉर्म्युल्यांवर महाविकास आघाडीच्या बैठकीत काहीही चर्चा झाली नाही। हे स्वतः वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते जाहीर करतात, कारण ते होणारही नाही। कारण जागा तुमच्या वाट्याला अजून आल्या नाहीत, त्यांच्या वाट्याच्या जागा त्यांनी उमेदवारी कोणाला द्यावी हा त्यांचा मुद्दा आहे। मग बाळासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या अटी लादून महाविकास आघाडी किंवा इंडिया फ्रंटमध्ये जाण्यापासून थांबण्याचे मार्ग शोधत आहेत का, हाही प्रश्न या निमित्ताने चर्चेला जातो आहे। आजचं वक्तव्य हे मोठं विचित्र आहे। खरगेंना थेट इशारा देणं की महाराष्ट्रातल्या काँग्रेसमधल्या सुपारीबाजांची मी नावं जाहीर करेल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, या सगळ्या वक्तव्यांनी काँग्रेस थोडीशी माइल्ड आधी झालेली होती, या वक्तव्यांनी ती अधिक दुखावली आहे। महाराष्ट्रातले काँग्रेसचे पदाधिकारीसुद्धा दुखावले आहेत असं एक वातावरण सध्या दिसतंय। काही महिन्यांपासून ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांच्या बैठकीला जाणं, सकारात्मक स्टेटमेंट करणं, हे सगळं पाहता असं वाटत होतं की बाळासाहेब आंबेडकरांचं आणि महाविकास आघाडीचं काही जुळण्याच्या जवळपास आलेलं आहे। मात्र ऐन वेळेवर बाळासाहेब आंबेडकर असं स्टेटमेंट करतात आणि मला वाटते की ते या सगळ्या प्रक्रियांपासून
तुटण्यासाठी एक मोठं कारण अशी वक्तव्य होतात. मित्रो, काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळेंनी बाळासाहेब आंबेडकरांवर एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांचं आतापर्यंतचं राजकारण, त्यांचे राजकीय पवित्रे, त्यांचे सगळं राजकारण बदलत जाणाऱ्या भूमिका या सगळ्यांविषयी अतिशय सविस्तर मांडणी केली. निखिल बागळेंना मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडीच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांकरवी ट्रोल करण्यात आलं. पण त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न जे आहेत ते मी असं म्हणत नाही की ते 100% त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न खरे आहेत, परंतु 10%, 5% प्रश्न ते जर जेन्युइन असतील तर या प्रश्नांची, त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा वंचित बहुजन आघाडीच्या इतर नेत्यांनीसुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे. देशावर हा प्रसंग अशा पद्धतीने ओढवलेला आहे. एका बाजूला आपण म्हणतो की कदाचित मोदी पुन्हा सत्तेवर आले तर या देशात निवडणुका होणार आहेत की नाही, हा संशय घेण्या इतपत आपण त्या निष्कर्षावर जर आलो असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन एकाच एक उमेदवार देऊन भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराचा पराभव घडवून आणणं हे एकमेव लक्ष्य असलं पाहिजे. आणि बाळासाहेब आंबेडकर आपल्या जाहीर सभांमध्ये वारंवार ते बोलून दाखवतात. पण हे बोलून दाखवत असताना जो काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीने इंडिया फ्रंटचं नेतृत्व करतोय त्या काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांवर बोलणे, टीका करणे, महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या काही नेत्यांना सुपारीबाज असं संबोधणे, महाराष्ट्रातल्या या सुपारीबाज नेत्यांची मी नावं जाहीर करणं, या पद्धतीचं हातघाईवर येणे, या सगळ्या गोष्टी काय दर्शवतात? देश एका मोठ्या संकटातून जात आहे. बाळासाहेब आंबेडकरांसारख्या अतिशय अभ्यासू माणसांनी या पद्धतीचा विचार न करणं आणि वेळ प्रसंगी 4 पावलं आपण मागे यावं. आता 4 पावलं आपण मागे यावं असं म्हटलं तर वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते कदाचित ट्रोल करतील की 4 पावलं मागे येण्याचा, संविधान वाचवण्याचा काय सगळं ठेका आम्हीच घेतलेला आहे का? आम्हीच का यावं 4 पावलं मागे? काँग्रेसनं का येऊ नये? राष्ट्रवादीने का येऊ नये? किंवा मग शिवसेनेनं का येऊ नये? अशा सगळे जरतरचे प्रश्न निर्माण होतील आणि या सगळ्या प्रश्नांनी, ते प्रश्न मग धारदार असतात, टोकदार असतात, कोणाला जोमणारे असतात, कोणाला जखमी करणारे असतात. अशा सगळ्या वादविवादांनी आणि टोकदार प्रश्नांनी वातावरण शांत होण्याच्या ऐवजी, निवळण्याच्या ऐवजी ते अधिक चिघळू शकते, अधिक ते गंभीर होऊ शकते. आधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, भारतीय जनता पक्ष असेल, त्यांच्या आघाडीतली सगळी माणसं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीत जाऊ नये यासाठी अत्यंत निकराचे प्रयत्न करत आहेत. असं करत असताना बाळासाहेबांची हे स्टेटमेंट या सगळ्या प्रयत्नांच्या सोबत जाते की काय अशी शंका यायला थोडीशी जागा निर्माण झालेली आहे. अर्थात मला शेवटपर्यंत आशा आहे की बाळासाहेब आंबेडकर काही स्टेटमेंट करतील. अनेकदा बाळासाहेब आंबेडकर स्टेटमेंट करतात, जाहीर सभांमध्ये बोलतात, कोणी समोर आला टी व्हीवाले त्याच्यासमोर बोलतात, पण मात्र मनात त्यांच्या काही असते असं मला वाटत नाही. गेल्या काही वर्षाचा माझा अनुभव आहे. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जी अनमोल अशी घटना दिली आणि अनमोल असं संविधान दिलं, त्या संविधानात जे महत्त्वाचे विचार मांडलेले आहेत त्या विचारांच्या दिशेनंच चालणारा नेता म्हणून बाळासाहेब आंबेडकरांकडे मी पाहतो, आपणही सगळे पाहतात. अनेक पुरोगामी लोक त्यांच्याकडे त्या नजरेनं बघतायत. शेवटच्या क्षणापर्यंत आपण अपेक्षा करूया, आशा करूया की बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसवर, इतर पक्षांवर टीका काही केली तरी ते संघ परिवार आणि मोदींचा पराभव घडवून आणण्यासाठी महाविकास आघाडीसोबत जातील आणि एकाच एक उमेदवार देऊन हा प्रयत्न यशस्वी करतील. मित्रो, आजच्यापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकटोके चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.